अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे। ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो, पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा, ज्या ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते की ही पीक पाहणी पूर्ण झाली नाही, आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो। मात्र आपला प्रयत्न असा आहे की ही पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे। याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक, आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात। आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, कोणी शेतकरी नाही, आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही, ते नष्ट झालं। आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेलं आहे, कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल। आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत। एक, कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावर तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील, खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण 100% पीक पाहणी करू शकतो, पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो, त्याप्रमाणे ही पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत। कारण सांगितलं जातात, आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही। फार कमी भाग आहे, म्हणजे तो 5 किंवा 7% भाग असेल, 93% महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे। आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे। म्हणून ही पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या कडनं करण्यात येईल। सगळे जे अधिकारी आहेत, मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं, परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते, त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल, आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे, हा देखील आमचा एक प्रयत्न असेल। आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची, तो एक आपला प्रयत्न आहे। दुसरं, ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे। अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते। ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे, याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे। आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील, पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल।